हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस ड्रायव्हर परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, मोटर वाहन चालविताना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटर चालकाने घ्यावी? पहा, मोटर वाहन चालविताना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता घ्यावी? तर मोटर चालविताना मोबाईलचा वापर करू नये, बरोबर आहे. त्यानंतर वाहन चालविताना मोबाईलची रिंगटोन सौम्य ठेवावी, हे देखील बरोबर आहे. मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्या बाजूस वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रीतीने बंद करून मोबाईलवर बोलावे, अगदी योग्य आहे. आणि ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन पॅन्टच्या खिशात ठेवू नये, हे देखील योग्य आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. ओके. समोरचा प्रश्न, मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार 50 सीसी पेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेले मोटरसायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर ती वयोमर्यादा आहे 50 सीसी इंजिनपेक्षा अधिक मोटरसायकल चालविण्याची लायसन्स प्राप्त करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असायला हवे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 18 वर्षे. पुढे पाहूया. पहा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठी प्रश्न पहा, द्रुतगती रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे असा इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल? तुमच्यासाठी योग्य 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, द्रुतगती रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे असा इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 10 सेकंद वेळ घ्या. चला, तुम्ही सर्वांनी योग्य आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट केला असणार आहे. पुढे पाहूया. गिअर असलेल्या वाहनांचे लायसन्स चालकास किती वर्षानंतर प्राप्त करून घेता येते? पहा, गिअर असलेल्या वाहनांचे लायसन्स आपल्याला 18 वर्ष पूर्ण असायला हवे, आपण मागेच पाहिले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 18 वर्षे. पुढे पाहूया. मोटर वाहन कायद्यानुसार वाहन चालकाजवळ खालीलपैकी कोणते कागदपत्र आवश्यक आहे? पहा, कोणते कागदपत्र आवश्यक आहे? फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे, इन्शुरन्स सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स देखील आवश्यक आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. ओके. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील आरटीओ परिवहन कार्यालयामधून दिलेला वाहन चालविण्याचा परवाना खालीलपैकी कोठे वैध असतो? तर तो पूर्ण भारतामध्ये वैध असतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संपूर्ण भारतात. समोरचा प्रश्न, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक पात्रता काय आहे? पहा, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक पात्रता, वय अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, अगदी बरोबर आहे. ओके. त्यानंतर अर्जदार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, हे देखील बरोबर आहे. आणि तिसरा पर्याय कोणता आहे? अर्जदार वाहतुकीचे सर्व नियम माहिती असावेत. ओके, तर हे देखील बरोबर आहे. आणि अर्जदारास ड्रायव्हिंगचा छंद असावा, तर ह्या काही आवश्यक पात्रता नाही. छंद असावा किंवा नसावा याच्याशी काही लेना देना नाही, म्हणून हे 3च पर्याय योग्य आहेत. मग असा पर्याय आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वरीलपैकी अ, ब, क बरोबर. ओके. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही आपण प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, एखाद्या रस्त्याच्या बाजूला पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड माइलस्टोन दिसल्यास सदरचा मार्ग खालीलपैकी काय असेल? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके. प्रश्न पुन्हा एकदा पहा, एखाद्या रस्त्याच्या बाजूला पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड
माइलस्टोन दिसल्यास सदरचा मार्ग खालीलपैकी काय असेल? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 10 सेकंद वेळ घ्या. चला, तुम्ही सर्वांनी योग्य आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट केला असणार आहे नक्कीच. पुढे पाहूया. मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करावा? पहा, मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देण्यासाठी उजव्या हाताचा वापर करावा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उजव्या. समोरचा प्रश्न, आरटीओ फॉर्म नंबर 2 म्हणजे डॅश डॅश. पहा, आरटीओ फॉर्म नंबर 2 म्हणजे शिकाऊ लायसन्सचा अर्ज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शिकाऊ लायसन्स अर्ज. पुढे पाहूया. परिवहन वाहन चालवण्याचे लायसन डॅश डॅश वर्षाच्या कालावधीसाठी परिणामकारक राहील. पहा, परिवहन वाहन चालविण्याचे लायसन 5 वर्षाच्या कालावधीसाठी परिणामकारक राहतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 5. समोरचा प्रश्न, हलके खाजगी वाहन उदाहरणार्थ कार जीप चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्याने किमान वयोमर्यादा किती असते? तर ती देखील असते 18 वर्षाचीच. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 18 वर्षे पूर्ण. समोरचा प्रश्न, शिकाऊ अनुज्ञप्ती धारण करणाऱ्याने वाहन तेव्हाच चालविले पाहिजे जेव्हा तुमच्या सोबत पक्की अनुज्ञप्ती धारण केलेली व्यक्ती असेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाहन तेव्हाच चालविले पाहिजे जेव्हा तुमच्यासोबत पक्की अनुज्ञप्ती धारण केलेली व्यक्ती असेल. समोरचा प्रश्न, शिकाऊ चालकाला कोण प्रशिक्षण देऊ शकते? पहा, शिकाऊ चालकाला मान्यताप्राप्त वाहन प्रशिक्षण देऊ शकते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मान्यताप्राप्त वाहन प्रशिक्षक. ओके, पुढे पाहूया. लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती असते? पहा, लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी 30 दिवसाची वाढीव मुदत असते मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 30 दिवस. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये आरटीओ कडून घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकारामधून गाडी चालवावी लागते? पहा, तर महाराष्ट्रामध्ये आरटीओ कडून घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला 8च्या आकारामधून गाडी चालवावी लागते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 8चा आकार. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर पेट्रोल इंजिन असणारे मोटरसायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते? तर ती 16. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 16. ओके, समोरचा प्रश्न, दुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही दुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही पक्के लायसन्सधारक व्यक्ती मागे बसली असेल तरच वाहन चालवू शकता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पक्के लायसन्सधारक व्यक्ती मागे बसली असेल तरच चालवू शकता. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबत उचित पर्याय निवडायचा आहे. पहा, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स परमिट हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे तात्पुरते असते. समोरचा प्रश्न, 4 चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वयाची पात्रता किती असते? 4 चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वयाची पात्रता असते 18 वर्षे पूर्ण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 18 वर्षे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही? पहा, वाहन चालक परवाना प्रकार नाही तर तो टीएमव्ही एलएमव्ही एचएमव्ही एचजीएमव्ही असतो, टीएमव्ही नसतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 टीएमव्ही हा वाहन चालक प्रकार परवाना नाही. ओके, टीएमव्ही. समोरचा प्रश्न, दुचाकी व 4 चाकी खाजगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता किती असते? पहा, दुचाकी व 4 चाकी खाजगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता 20 वर्षे किंवा वयाची 50 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असते. ओके, पुढे पाहूया. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 20 वर्षे किंवा वयाची 50 वर्षे यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत. समोरचा प्रश्न, शिकाऊ चालक परवाना असणाऱ्या व्यक्ती वाहन कसे चालवू शकतो? पहा,
शिकाऊ चालक परवाना असणाऱ्या व्यक्ती, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह, पक्क लायसन्स असणाऱ्या व्यक्तीसह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह, पक्क लायसन्स असणाऱ्या व्यक्तीसह. पुढे पाहूया. माल मोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही? पहा, माल मोटार वाहन दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास परवाना रद्द करता येत नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास. ओके, समोरचा प्रश्न. मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये डॅश डॅश इतक्या कालावधीचे हलके वाहन चालविण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालविण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही, तर ते 1 वर्षाचं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1 वर्ष. समोरचा प्रश्न. मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करावा? आपण मागाशीच पाहिलं, सेम क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारलाय. उजव्या हाताने इशारे द्यायचे असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, उजव्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस ड्रायव्हर परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्की दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.